बायकोने नवऱ्याला मारून गॅस सिलेंडरमध्ये टाकलं. तो म्हणताला माणूस कसा बसल गॅस सिलेंडरमध्ये. मित्रांनो, ही विषय आहे MP मधला. पहिल्यांदा बायकोने नवऱ्याला मारलं, त्यानंतर बायकोला काहीच समज नाही की नवऱ्याला नेमकून कुठं टाकू. त्यामध्ये बघितलं तिने गॅस सिलेंडरची टाकी खाली डायरेक्ट कुऱ्हाड घेतली आणि खालनं तोडलं आणि त्यामध्ये नवऱ्याचे लहान लहान पीस करून त्या नवऱ्याला गॅस सिलेंडरमध्ये टाकलं आणि परत हा असा गॅस सिलेंडर टाकून दिला. किती हुशार आहे बायको बघा. 7 ते 8 वर्ष झाले होते लग्नाला, त्यानंतर बायकोनं असं काय केलं आहे. नेमकून विश्वास ठेवा तो ठेवा होणारा. त्यानंतर पोलिसांना सगळं समजल्यानंतर पोलिसांनी तिला अटक करण्यात आलं आहे. अटक काय भाई, तिला डायरेक्ट फाशी द्या. कारण मित्रांनो, 7 ते 8 वर्ष कोणी व्यक्ती सोबत राहिल्यानंतर त्याच्या नवऱ्याचे लहान लहान कोण पीस करून डायरेक्ट त्या सिलेंडरमध्ये टाकलेत. किती बेकार काम आहे ते. पुरुष आहेत ना, माणसं अजिबात सुरक्षित नाहीत. पहिल्यांदा झालं निला ड्रम, परत मिक्सर, परत परशीन, आता गॅस सिलेंडर. त्यापेक्षा चुलीवर स्वयंपाक बनवा मान्य आहे. खूप भयंकर संकटमध्ये आहे पुरुष समाज, काय पण म्हणा तुम्ही.